हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7th मॅथ्स चॅप्टर परिमेय संख्या सराव संच 22 शिकणार आहोत. आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याचं थोडं इंट्रोडक्शन शिकलो. ते थोडं ब्रीफमध्ये इथं बघूया. तर परिमेय संख्या म्हणजे काय असते, तर ती p/q फॉर्ममध्ये असते आणि ती आपण फ्रॅक्शन सारखी आपण एक्सप्रेस करतो. p/q काय असते ती फॉर्ममध्ये असते आणि हा कंडिशन आहे की q हा 0 नसावा. कुठल्या पण फ्रॅक्शनला आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या म्हणू शकतो. आता आपण काय बघितलं होतं, कुठल्या कुठल्या संख्या परिमेय संख्या असतात, तर वर्गमुळातल्या संख्या सोडून म्हणजे अंडर रूटवाल्या सोडून बाकी सगळ्या परिमेय संख्या असतात. जसं आता डेसिमल आहे म्हणजे दशांशवाल्या, तर डेसिमलवाल्या जसं आता आपण 2.1 घेतला, ही संख्या परिमेय संख्या आहे का, तर हो. याला आपण कसं लिहू शकतो, 2.1 म्हणजे हे 21/10. ती ही ह्या फॉर्ममध्ये आली म्हणजे ही पण परिमेय संख्या आहे. अजून होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, तर होल नंबर्समध्ये पूर्ण संख्या, तर आता जसं पूर्ण संख्येमध्ये 0 आहे, तर हा 0 आहे का, तर हो, 0ला आपण 0/1 असं लिहू शकतो. जसं आता 5 आहे, तर 5ला आपण 5/1 असं लिहू शकतो. जसं इंटिजर आहेत, निगेटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे पूर्णांक, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण परिमेय संख्या आहे. असं आपण ब्रीफमध्ये थोडं बघितलं आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये याचं चांगलं डीपमध्ये एक्सप्लेनेशन केलं आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं फक्त ब्रीफ बघू. आणि आता हे आपण सराव संच सोडवताना आपल्याला एलसीएम काढावे लागेल. तर आपण एलसीएमचं थोडं क्विकली रिवाइज करूया की एलसीएम कशी काढायची असते. ते एलसीएम काढताना आपण काय करायचं, फॉर एक्झाम्पल घेतलं एलसीएम कशाचं, 60 आणि 48चं एलसीएम काढायचे. तर आपण त्याचे पहिल्यांदा काय करूया, अवयव पाडूया म्हणजे फॅक्टरायझेशन करूया. तर आता जसं हे 60चे अवयव झाले, 60चे जसं आता हे 2 गुणिले हे किती झाले, 30 झाले. मी तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून असं एक 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 घेत आहे. मग आता हे 30चे काढायचे, ते 2 गुणिले हे किती झाले, 30 म्हणजे हे 2 गुणिले 15 झाले. आता 15चे ते 2 गुणिले 2 गुणिले हे 3×5 15. आता हे 5चे तर होणार नाही. मग अजून आपण आता हे 48चे घेतले, तर 48चं ते 2 गुणिले हे 2 आणि हे 4 म्हणजे 24 दुणे 48. मग आता हे 24चे करायचे, हे 2 गुणिले किती 12 झाले. आता हे 12चे तर 2 गुणिले हे 2 गुणिले हे 2 गुणिले किती झाले, हे 6 झाले. 6 2 12. आता हे 6चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले हे 3 झाले. ठीक आहे. 2 2 4 4 2 8 8 2 16 सोड 3 48. ठीक आहे. मग आता याच्यामधलं आपण काय बघायचं, कॉमन बघायचं. कॉमन कुठला आहे, तर आता हे ह्याच्यामध्ये 2, ह्याच्यामध्ये 2, तर एलसीएम काढताना पहिल्यांदा कॉमन घ्यायचे. ठीक आहे. तर हे 2 घेतलं आपण, हे 2चं एकदाच घ्यायचं असते जे कॉमन असतात ते. मग आता हे इथं एक, आणखी हे. ठीक आहे. मग आता अनकॉमन, आता हे इथं 2 आहे पण इकडे नाहीये, हा इथं 2 आहे पण इथं नाहीये. अजून काही 3 पण कॉमन आहे इथं. हे कॉमन आपण आधे घेतले, हे 3 झाले. मग आता इथं 5 आहे, इकडे 5 नाहीये, हा 5 घेऊन घेतला. मग आता इथं एक 2 आणि हा एक 2, हे 2 2 झाले. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करून घ्यायचा. हे झाले, हे 5 दुणे 10 केले आपण. सिंपल व्हायसाठी आपण तसं केलं. 2 2 4 4 3 12 12 दुणे हे झाले 24, म्हणजे हे झालं 240. तर 60 आणि 48चा एलसीएम आलाय 240. ठीक आहे. 60 आणि 48चा काय एलसीएम आलाय 240. तर दुसरा एक्झाम्पल घेऊया आपण. 18
18 आणि 30चं एलसीएम काढूया. त्याचे अवयव पाडायचे आधी. 18चे किती झाले? 2 गुणिले 9. मग हे 2 गुणिले 9चे किती झाले? 3 गुणिले 3. 3 गुणिले 6, 18. आणि आता इकडे 30चे केले. 30चे झाले 2 गुणिले 15. आणि हे 2 गुणिले 15चे 3 गुणिले 5. 3 5 15. मग याच्यातले सेम तसंच काय घेतलं आपण? कॉमन घेतलं. आता हा 2 इथं कॉमन आहे एलसीएम काढायसाठी. ते 2 झाला. आता हा इथं 3 कॉमन आहे. हा 3 झाला. आणि मग उरलेले हे 3 आणि हा 5. मग यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. तर सेम हे 5 दुणे 10 आणि हे 3 तिरी 9. 10 हे झाले 90. ठीक आहे, त्याचा एलसीएम झाला 90. 18 आणि 30चं. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे तुम्हाला मग नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोपं जाईल. 36 आणि 42. तर याचं कसं करायचंय? 36 आणि 42चं तसंच सेम 36चे आपण अवयव पाडले. तर 36चे हे 18 दुणे 36 आणि हे 2 गुणिले हे 18चे 9. हे 2 गुणिले 2 गुणिले हे 3 तिरी 9. आता किती? 42चे. तर 2 गुणिले 21 दुणे 42. हे 2 गुणिले किती? 7 तिरी 21 म्हणजे 3 असं 21. मग आपण आता याच्यातले काय कॉमन बघू. एलसीएम घेताना आपण पहिल्यांदा हे कॉमन बघितले. ते कॉमन 2 आहे. इथं 3 आहे. इथं 3 आहे. 3 झाला. मग उरलेले इथं 2 आहे. इकडे 2 नाही आहे. 2 आहे. 3 इथं आहे. इकडे 3 नाही आहे. मग नंतर जे उरलेले आहे ते घ्यायचे. आता यांचा गुणाकार करूया. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 तिरी 36, 36 7, 36 गुणिले 7 सकम 42चे 2 हातचे 4, 7 तिरी 21 आणि 4 झाले 25 म्हणजे 252. याचं एलसीएम झालंय 252. तर आपण गुणाकार व्यस्त बघूया, म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर गुणाकार व्यस्त काय असते ते बघूया आपण. तर गुणाकार व्यस्त म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे, म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. हे भागाकारासाठी असते. आणि गुणाकार व्यस्त म्हणजे जसं 1/2 आहे, ते याचा गुणाकार व्यस्त होईल 2/1. न्यूमरेटर आणि काय डिनॉमिनेटरचं इंटरचेंज करायचं असतं. हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज. जसं आता एक्झाम्पल 3/5 आहे, त्याचं होईल 5/3 गुणाकार व्यस्तामध्ये. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतात त्याला. रेसिप्रोकल म्हटलं तरी चालेल. अजून 2/6 आहे, त्याचं झालं 6/2. जसं आता -2 आहे, तर -2चं होईल. -2 म्हणजे काय झाले? त्याला डिनॉमिनेटर 1 असतेच कुठल्याही संख्येला. मग ह्याचं झालं 1/2 आणि ह्या निगेटिव्हचं निगेटिव्ह. इथं साईन चेंज होत नाही गुणाकार व्यस्तामध्ये, फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची अदलाबदल होते. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी जातो आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी येतो. साईन कधीही चेंज करायचं नाही गुणाकार व्यस्तामध्ये. साईन चेंज करायचं नाही, फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज करायचे. आता आणखी एक पद्धत येणार आहे इथं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. म्हणजे भागाकार करायचं म्हणजे काय करायचं? तर भागाकारामध्ये काय असते? एखादी संख्या असते. फॉर एक्झाम्पल आता 4/1 आहे डिवायडेड बाय 5/2 आहे.
तर हा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर भागाकार म्हणजे काय आहे नेमकं, तर हे पहिली संख्या जशीची तशी ठेवायची आणि दुसऱ्या संख्येचं काय करायचं, त्याचं व्यस्त करायचं आणि त्या संख्येला त्याच्याने गुणायचं, म्हणजे याचं व्यस्त झालं 2/5. ऍक्च्युली भागाकार म्हणजे हे याचं गुणाकार व्यस्ताने गुणणे होते. तसंच 2/3 डिवायडेड बाय 5/2 ते याचं पण सेम तसंच 2/3. मग ह्याचं भागाकाराचं गुणाकारामध्ये होईल हे 2/5. मग नंतर आपलं नॉर्मल करायचं, जे पण ऑपरेशन आहे ते, म्हणजे गुणाकार आहे ते हे 4 हे 5 तरी हे झालं 15. एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे त्या संख्येला ह्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या काय गुणाकार व्यस्ताने गुणणे. आता आपण सराव संचाकडे वळूया. हे थोडंसं इंट्रोडक्शन होतं, म्हणजे आपल्या सराव संचामध्ये काय काय येणार आहे ते. आता आपण सराव संचामधलं पहिला एक्झाम्पल बघूया. तर काय आहे, परिमेय संख्यांची बेरीज करा. तर काय आहे पहिला एक्झाम्पल, 536 अधिक 642. 536 अधिक 642. 536 अधिक 642. तर याला आधी याचे डिनॉमिनेटर सेम नाहीये. डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे यांची बेरीज होणार नाही. तर आपण आता शिकलो की एलसीएम कसं काढायचं. ते 36 आणि 42चं मी आताच एलसीएम काढून दिलं. ते आहे याचं एलसीएम आहे 252 to 52. त्याचं पण एलसीएम घ्यायचं. तर याचं एलसीएम 252 झालं. आणि हे मग काय करायचं आता, इथं 36ला किती गुणल्याने 242 252 येईल. सॉरी 252 येईल. तर 36ला किती आपण आताच इथं केलं, 36 × 7 = 252 आहे बघा. ते 36 × 7, तर म्हणून इथं किती 36 × हे झाले 7 प्लस आता याला 42 × किती केले तर 252 होतील. तर 42 × 7 42 × 6 केले. हे बघा 42 × किती 6 केले तर हे 252 होतील. 12 1 24 आणि 25. हे छोटे छोटे जे हे आहेत ते मी करत नाही तर, कारण व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. तर 42 इथं काय, तर 42ला तर इथं बघा आपण 42 × 6 म्हणजे 252 म्हणजे 252. तर आपण जे डिनॉमिनेटरला केलं तेच आपल्याला न्यूमरेटरला करावं लागते. न्यूमरेटर किती आहे इथं 6 आहे. तर ह्या 6ला आपण कितीने गुणावं लागेल, मग 6ने. आपण इथं 7ने गुणलं तर ह्याच्या न्यूमरेटरला पण 7ने केलं गुणलं. आता इथं 6ने गुणलं तर इथं पण 6ने. ठीक आहे. म्हणजे हे कसं होईल ऍक्च्युली, हे असं होईल 36. मग आता हे 36 × 7 किती झाले, हे बघा एकदा. हे आपण याला 36 हे झाले, हे 36 × 7 बरोबर हे 252 आणि 42 × 6 बरोबर 252. तर इकडे आपण किती 36ला कितीने गुणलो 7ने. म्हणून ह्याच्या डिनॉमिनेटरला आपण 7ने गुणलो तर ह्याच्या पण न्यूमरेटरला 7नेच गुणावं लागेल. आणि हा जसं तसं ॲडिशनचं. आणि आता इकडे 42 = 252 होतात. तर हे 42 × हे झाले 6. तर इकडे हे 6ने गुणलं तर आपण इथं पण काय करायचं 6नेच गुणायचं. आता हे झाले हे 7×5 = 35 भागीला हे 36. आता हे झाले 252 अधिक हे 6×6 = 36 भागीला हे
252. तर आता यांचं काय झालं, हे छेद आहे ते सारखं झालं. छेद सारखं झाल्यामुळे आपल्याला अंशाची आणि अंशाची काय करता येईल, बेरीज करता येईल. ठीक आहे. तर आता हे किती झाले, 35 दुणे 70 आणि हे 71 भागिले हे 252 हे त्याचं आन्सर झालं. ठीक आहे. एलसीएमची थोडी प्रॅक्टिस करा तुम्ही, एलसीएम येऊन जाईल हे. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं काय आहे, 1.2/3 अधिक 2.4/5. तर याला आधी हे अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. तर मग हे किती झाले, 3 1 3 आणि 2 हे झाले 5 5/3 अधिक हे 5 दुणे 10 आणि 10 ने 4 हे झाले 14 14/5. आता इथं पण सेम तसंच, ह्या दोघांचे काय डिनॉमिनेटर सेम नाहीच आहेत. ठीक आहे, म्हणून इथं पण तेच करायचं आहे. हे झाले 5 5 हे 25, हे 14 तेरी 42. इथं मी असं लिहून देते, पण तुम्ही असं डायरेक्ट पण करू शकता. हे 3 गुणिले 5 हे झाले 25 अधिक हे 14 तेरी 42. ठीक आहे, आणि हे 3 5 15. ठीक आहे, त्याचा आन्सर आले हे 2 5 झाले 7, 4 अधिक 2 हे झाले 6 आणि हे 15. याचं झालं आन्सर दुसऱ्याचं. आता आपण तिसरं बघूया. कधी पण लक्षात ठेवायचं, अशी जर संख्या आली तर आधी तिला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आणि मग नंतर बाकीची प्रोसेस करायची. आता तिसरा एक्झाम्पल काय आहे, तिसरा एक्झाम्पल बघूया आपण. तिसरा काय आहे, 11/17 अधिक 13/19. तिसरा आहे 11/17 अधिक 13/19. तर याचं पण तेच आहे की याचं हे डिनॉमिनेटर काय नाहीत, सेम नाही आहेत. डिनॉमिनेटर काय नाहीत, सेम नाही आहेत. त्याच्यामुळे आपण याचं पण एलसीएम घेतलं तर याचं एलसीएम आहे 323. तर हे बघा 17 आणि 19 त्याचा एलसीएम आहे 323. मी एलसीएम आधीच काढून घेतलं, कारण एलसीएम काढायला आणखी इथं वेळ जाईल, म्हणून तुम्ही थोडी प्रॅक्टिस करून बघा, तुम्हाला पण जमेल. त्याचे एलसीएम आहे 323. तर आपण जसं हे वर केलं सेकंड एक्झाम्पलमध्ये सेम तसंच करायचं आहे. तर हे काय झालं, हे 11 इंटू हे 19 डिवायडेड बाय हे 7 इंटू 19. म्हणजे जे डिनॉमिनेटरला केलं तेच न्यूमरेटरला करायचं. 19ने आपण गुणलो त्याला, म्हणजे कशाला, 323 यायला. कारण आपल्याला छेद किती करायचं आहे, 323, 323. आणि इकडे 13ला जर 17, इकडे 19ला 17ने मल्टिप्लाय केलं, म्हणून इथं न्यूमरेटरला पण 17नेच मल्टिप्लाय करायचं. म्हणजे दोघांना सेम करायचं. कधी पण इथं जर 17ने केलं, इथं 18ने, तर ते होत नाही, सेम ऑपरेशन करायचं असते. तर मग हे झाले, ह्याचं मी कॅल्क्युलेशन आधीच केलंय. ते 11 इंटू 19 हे झाले 209 डिवायडेड बाय हे 323 प्लस 13 इंटू 17, 13 गुणिले 17 हे झाले 221 भागिले हे 323. तर हे किती झाले आता बघा, हे झाले, याची बेरीज 209 अधिक 221 म्हणजे हे झाली 430 भागिले हे 323. ठीक आहे, हे झालं याचं आन्सर. आता आपण कुठला चौथा एक्झाम्पल बघूया. तर चौथा एक्झाम्पल काय आहे, चौथा एक्झाम्पल आहे 2.311 अधिक 1.377. तर याला सेम तेच आधी अपूर्णांकात कन्वर्ट करा. म्हणजे 11 दुणे 22 अधिक हे 3 म्हणजे हे झाले 25/11
अधिक हे 77, हे 77 एक 77 अधिक 3 हे झाले 80, 80 भागिले हे झाले 77. ठीक आहे. आता इथं सेम तेच एलसीएम घ्यायचं. तर आता इकडे आपल्याला बघा काय करायचं, इथं 77 आणायचं आहे हे डिनॉमिनेटरला. तर हे 11 इंटू काय झालं 7 झाला. ते इथं 7ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला आपण 7नेच मल्टिप्लाय करायचं, हे लक्षात ठेवायचं. प्लस आता हे 77 जसेचे तसे, आपण इथं काहीच नाही केलं म्हणून इथं न्यूमरेटर पण जसाच्या तसाच राहील. तर आता 25 7 झाले 175 भागिला हे 77 अधिक 80 भागिला 77. हे दोन्ही आता काय झाले, हे सेम झाले. तर मग आपण यांचं डायरेक्ट आपण ॲडिशन करू शकतो. बरोबर 175 अधिक 80 भागिला हे 77. ते किती झाले 255 भागिला 77. हे झालं याचं आन्सर झालं चौथ्याचं. असं आपण आणखी आता आपण काय करणार आहोत, तर हे तर झालं आपलं पहिलं. आपण आता दुसरं काय करायची, वजाबाकी करायची. तर हा पहिला एक्झाम्पल घेऊया. 711 - 307. 711 - 307 त्यामध्ये पण तसंच करावं लागेल. त्यांचं एलसीएम घेऊन त्याचे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, किंवा मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. तो पण एक उपाय आपला. ठीक आहे. आता हा क्वेश्चन नंबर, आता हा 2चा क्वेश्चन नंबर, आता हा 2 त्याचा आपण 1 घेऊया. तर हे झाले आता 7 डिवायडेड बाय 11 मायनस 3 डिवायडेड बाय 7. तर आपण याचं काय तिरपा गुणाकार घेऊ, एलसीएम. तर हे 7 इंटू हे झाले 7 डिवायडेड बाय 11 इंटू 7 मायनस 3 इंटू 11 डिवायडेड बाय 7 इंटू 11. तर जे आपण इथं केलं तेच इथं पण करायचं. न्यूमरेटरला जे डिनॉमिनेटरला केलं ते न्यूमरेटरला पण करायचं. ठीक आहे. ते झाले 7 7 49 49 डिवायडेड बाय 11 7 हे झाले 77 मायनस हे 11 3 हे झाले 33 आणि हे 7 11 77. तर आता आपण बाकी ऑपरेशन करून घेऊया. तर 49 - 33 झाले. आता आपण तुम्ही असे पण लिहू शकता दोघांचे, कारण छेद सारखे आहे. आता याचा आन्सर आलंय 16 डिवायडेड बाय 77 म्हणजे 16/77. ठीक आहे. आता दुसरा एक्झाम्पल बघूया. तर दुसरा एक्झाम्पल आहे 13/36 मायनस 2/40. तर इथं पण तोच सेम प्रॉब्लेम आहे की डिनॉमिनेटर सेम नाही आहे. तर मग आपण तेच करूया. तर हे झाले 13 इंटू 10. याचा एलसीएम येतो 360. याचा एलसीएम आहे 360. मी एलसीएम आधीच काढून ठेवला आहे. तुम्ही एलसीएमची थोडी प्रॅक्टिस करा. तर एलसीएम आहे 360. हे बघा, आता याचं काय एलसीएम 360 आहे. एलसीएम मी काढून ठेवले. तर एलसीएम आहे 360. तर इथं डिनॉमिनेटरला 360 यासाठी किती नाही गुणावं लागलं आपल्याला, डिनॉमिनेटरला 360 यासाठी तर याचं एलसीएम आहे 360. तर हे डिनॉमिनेटरला 360 यासाठी आपण काय केलं, तर पहिल्यांदा 36ला कुठलं फाइंड करत होतो आता, 36 13/36 मायनस 2/40. तर आता याचं 40 आणि 36 एलसीएम आहे 360. 40 आणि 36 एलसीएम आहे 360. तर हे इथं 36ला कितीने गुणले तर 360 होतील. तर 36 गुणिले 10. तर मग इथं 10ने केलं तर इथं वर पण 10नेच करायचं, गुणायचं. म्हणजे जे पण ऑपरेशन डिनॉमिनेटरला केलं ते न्यूमरेटरला करायचं.
आणि किती 40 9 0 9 4 36 म्हणजे हे इथं 9 ने केलं आपण 9 ने म्हणजे 40 हे किती झाले हे 40 गुणिले हे 9 तर मग इथं इथं पण 9 नेच करायचं मग 2 गुणिले हे 9 झाले. ठीक आहे. मग आता इथं हे बघा 13 गुणिले 10 हे झालं 130 भागिले हे 130 भागिले हे 360 मायनस 9 दुने हे झाले 18 आणि 40 9 हे 40 गुणिले 9 हे 360 म्हणजे आपण डिनॉमिनेटर काय केले सेम केले तर हे 130 मायनस 18 भागिले हे 360 तर हे किती झाले 112 भागिले हे 360. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर सिम्प्लिफाय करू शकता किंवा मग असं पण राहू देऊ शकता. ठीक आहे. ते याला जर याला 8 ने डिवाइड केलं तर हे ते 14 8 112 आणि हे 360 ला 8 ने 8 हे झाले 32 4 8 5 40 म्हणजे हे झाले 45 म्हणजे हे 14/45 झाला. ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं की पूर्ण त्याला संक्षिप्त रूप द्या तर आपण एवढं सॉल्व्ह करायचं हे अदरवाईज असं पण ठेवलं तरी चालते. आता आपण बघूया तिसरं एक्झाम्पल. तिसरं बघा तिसरं काय आहे तर तिसरं 1.203 मायनस 3.506 त्याला पण तसं सेम कन्वर्ट करायचं आधी अपूर्णांकामध्ये तर हे 3 1 3 3 अधिक 2 हे झाले 5 भागिले हे 3 हे यांचं गुणाकार करायचं आणि हे नंतर ऍड करायचं बरं त्याच्यात नाही तुम्ही कन्फ्यूज व्हाल. आणि हे मायनस हे साइन 3 18 18 अधिक 5 हे झाले 23 भागिले हे झाले 6 हे 5 सॉरी हे 5 हे 3 आहेत हे 5/3 मायनस 23/6 तर याला पण सेम आता डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे डिनॉमिनेटर सेम करायचे आधी त्याचे एलसीएम आहे 6 याचे एलसीएम किती आहे 6 3 आणि 6चं एलसीएम आहे 6. आता इथं 6 आणण्यासाठी 3 ला काय करावं लागेल 3 ला 2 ने गुणावं लागेल तर मग इथं 5 ला पण 2 ने गुणलो आपण. ठीक आहे. मायनस आता हा 6 तर जसं तसं आहे म्हणून आता हे 23 पण तसेच राहते त्याच्यावर कुठलंच ऑपरेशन होणार नाही बरोबर. हे 5 दुनी 10 आणि हे 3 दुनी 6 मायनस 23 भागिले हे 6 तर हे झाले भागिले हे 6 तर हे किती झाले 23 मधून 10 गेले हे 13 आणि भागिले हे 6. ठीक आहे. आणि हा चिन्ह मोठ्या संख्येचं कधी पण. ठीक आहे. म्हणजे मायनस 13/6 झाले. आता आपण काय चौथा एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. तर चौथा एक्झाम्पल काय आहे 4.1/2 मायनस 3.1/3 याला पण अपूर्णांकात पहिल्यांदा कन्वर्ट करू. 4 दुने 8 अधिक 1 9 9 भागिले हे 2 मायनस 3 3 9 आणि अधिक 1 10 10 भागिले हे 3. ठीक आहे. आता याचा आपण तिरपा गुणाकार करू किंवा छेद सारखे करू. ठीक आहे. तर हे झाले 9 तिरी किती झाले 27 मायनस हे 10 दुने 20 आणि हे भागिला 3 दुने हे झाले 6 तर हे झाले 706 हे याचं आन्सर आलं चौथ्याचं. ठीक आहे. आता आपण तिसरा काय बघू आपण आता तिसरा एक्झाम्पल बघूया म्हणजे क्वेश्चन नंबर 3. आता हे आपले
काय झालं, आपण एक बेरीज झाली आपली, एक वजाबाकी झाली, आता गुणाकार झालाय. परिमेय संख्यांचा गुणाकार. गुणाकार एकदम अगदी सोपा आहे. गुणाकाराला काही एवढा हार्ड नाही की डिनॉमिनेटर सेम करायचं असं वगैरे काही नाही. गुणाकारामध्ये सिंपल गुणाकार असतो. तर तिसरं काय, परिमेय संख्यांचा गुणाकार. तर हा बघा आता 311 गुणिला 2/5. तर 311 गुणिला 2/5 आपण करूया. बघा एक्झाम्पल कोणतं आहे, 3. ठीक आहे, क्वेश्चन नंबर हा 3चा 1. हे खूप सिंपल आहे, हे करायला एकदम काही वेळ लागत नाही. याला गुणिले 2/5. तर बरोबर याचं हे न्यूमरेटर म्हणजे अंशाचा गुणाकार. तर 3 2 हे झाले 6 भागिले छेदाचा गुणाकार 11/55. आता दुसरा आहे 12/5 गुणिले 4/15. तर याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता, अदरवाईज तसं पण राहू जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे 3×5=15, 3 हे झाले 12. ठीक आहे, तर हे किती झाले आता, 4 हा झाला 16 आणि हे 5×5=25. हे झालं याचा आन्सर. आता हे दुसरा आणि आता हा तिसरा बघूया. तर हे काय, -8/9 इंटू 3/4. तर याचं बघा आता हे 3 तिरी, हे 3 तिरी 9 झाले, हे 4 दुणे 8 झाले, म्हणजे हे 2/3. आणि ह्या मायनसचं साईन म्हणजे इथं मायनसचं साईन, हा आपण याचा झाला आन्सर. ठीक आहे, आणि निगेटिव्ह साईन नेहमी न्यूमरेटरलाच द्यायचा. जरी तो डिनॉमिनेटरमध्ये पण असला तरी काय न्यूमरेटरमध्येच द्यायचा असतो, हे लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे, आता चौथा बघा. चौथा थोडा अलग आहे. हे बघा कसं आहे, 0/6 इंटू 3/4. तर 0/6 म्हणजे हे तर काय झालं, 0 झालं, इंटू हे 3/4. तर 3/4 इंटू 0 म्हणजे हे पण 0. म्हणजे कुठल्याही संख्येला काय शून्याने म्हणजे 0ने गुणले तर काय गुणाकार 0 येतो. 0 येतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कुठल्याही संख्येला शून्याने गुणले तर काय गुणाकार काय येतो, 0 येतो. ठीक आहे, तर आपले किती झाले, 3 एक्झाम्पल झाले. आता 3 एक्सरसाइज सॉल्व्ह करून झाले. आपण आता चौथा बघू. तर चौथा एक्झाम्पल खूप सोपा आहे. चौथ्यामध्ये काही करायचं नाही आपल्याला. काय करायचंय तर गुणाकार व्यस्त संख्या काढा. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय असते, आपण आता इंट्रोडक्शन मध्ये शिकलो. गुणाकार व्यस्त म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये. फक्त अंश आणि छेदाची काय करायची असते, तर अदलाबदल करायची असते. ठीक आहे, बाकी काही नाही. तर गुणाकार व्यस्त. आता हे बघा इथंच आपण सॉल्व्ह करून घेऊया. 2/5. त्याचं 2/5चं काय होईल, न्यूमरेटर आहे 2 आणि डिनॉमिनेटर आहे 5. तर हे काय जाईल, हे 5/2 होईल. हे काय झालं, फक्त अदलाबदल झाली याची. आता इथं -3/8, तर हे झालं 8/3 आणि हा निगेटिव्ह साईन. ठीक आहे, निगेटिव्ह साईन चेंज होत नाही गुणाकार व्यस्तामध्ये. निगेटिव्ह साईन कधीच बदलत नाही. निगेटिव्ह साईन जसंचा तसा राहतो, कुठलाच साईन बदलत नाही. फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज होतात. ठीक आहे, आता हे काय -17/39. तर ह्याचं पण हे काय झाले 39 आणि हे डिवायडेड बाय 17 आणि हा मायनस साईन इथं जसंचा तसा. आता 7 म्हणजे काय असते, 7/1 असते. तर याला कसं 1/7 लिहिलो आपण, त्याचं रेसिप्रोकल. ठीक आहे, आता हे बघा थोडं अलग आहे. ते याला काय करायचं, आधी याला अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये आणायचं. आता हे 7 तिरी किती झालं, 21 अधिक 1 हे झालं 22 छेद हे 3 आणि हा इथं मायनसचं साईन. तर आता याचं करायचं आपण उलटा पालट. ठीक आहे, याची. तर हा छेद आहे 3, तर हा जाईल अंशात हे 3 आणि हा न्यूमरेटर म्हणजे अंश आहेत हा डिनॉमिनेटरमध्ये येईल. मायनस साईनला काही करायचं नाही, मायनस साईन जसंच तसं ठेवायचं आणि जेवढं शक्य झालं त्याला कुठं न्यूमरेटरमध्येच लिहायचं. निगेटिव्ह साईन कधी पण न्यूमरेटरमध्येच लिहायचं. ठीक आहे,
तो जरी डिनॉमिनेटरमध्ये दिसला तरी त्याला न्यूमरेटरमध्येच लिहायचं. हे आता आपण पाचवं बघू. पाचवं पण खूप सोपं आहे. काय म्हणते, परिमेय संख्येचा भागाकार करा. तर परिमेय संख्यांचा भागाकार करा. तर भागाकार म्हणजे आपण आता ब्रीफमध्ये थोडं शिकलो. भागाकार म्हणजे काय असते, तर त्या दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे असते. ठीक आहे. तर हे काय आहे, पहिलं 40/12 40/12 भागिले 10/4. तर आपण याला सॉल्व करूया. 40/12 भागिले, हे बघा आता, तर याचं काय काय होईल आधी आपण याचं चौथा पाचवं एक्झाम्पल लिहून घेऊया. पहिला काय आहे, तर हे 40 हे झाले 12. ठीक आहे, भागिले हे 10/4. त्याचं बघायचं गुणाकार व्यस्त करायचं. हे पहिला जसंच तसं ठेवायचं. तर बघा, हे 40 किती झाले, हे 12 जसेचे तसे. आता याचं व्यस्त किती झालं, 10/4च्या 4/10 गुणिले 4/10 करायची. ठीक आहे. आता जर इथं सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्यायचं. आता हे बघा, 4×1 4 4×3 हे झाले 12, 10×1 10, 10×4 40. तर म्हणजे याचा आन्सर आला 4/3. ठीक आहे, हे झालं याचं आन्सर. आता बघा काय दुसरं काय आहे, -10/11 डिवायडेड बाय -11/10. सेम तसंच करायचं. त्याचं काय व्यस्त करायचं आणि मग गुणाकार करायचा. तर हे पहिला जसंच तसं लिहावं लागते. ठीक आहे, गुणिले आता हे -11/10. मायनसचा विचार करायचा नाही, आधी पहिल्यांदा त्याला इन्व्हर्स करून घ्यायचं. तर याला काय झालं, 10/11 झालं. मायनस साईन इथं लिहून टाकायचं. मोस्टली न्यूमरेटरमध्येच लिहायचा तो, नाही तर मग ते कॅल्क्युलेशन करताना चुका होतात. ठीक आहे. आता मग आता 10 गुणिले 10 म्हणजे 10चा वर्ग, हे झालं 100. 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग, म्हणजे हे झाले 121. ठीक आहे. आता निगेटिव्ह काय झाले, हे पॉझिटिव्ह झाले, म्हणजेच 100/121 याचा आन्सर झाला. ठीक आहे. फक्त इन्व्हर्स करताना साईन चेंज करायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी सोपं आहे, मला काही खूप हार्ड नाही. आता बघा, आता तिसरं एक्झाम्पल आहे. तिसरं काय आहे, हे -7/8 डिवायडेड बाय -3/8. आता इक्वल टू, आता याला पण सेम तसंच, हे -7/8 जसे तसे लिहिले इंटू. आता याचं इन्व्हर्स केलं 8/3 आणि हा निगेटिव्ह साईन जसंच तसं. याला होते का सिम्प्लिफाय, तर करून टाकू आपण. ठीक आहे. हे ॲक्च्युली सॉरी, इथं 8 नाही आहे, इथं 6 आहेत. ठीक आहे, इथं डिवायडेड बाय इथं 6 आहे, तर हे इथं 6 होतील. ठीक आहे. मग याला कट करून घ्यायचं. हे 3×1 3, 3×2 6, बेचो हे झाले 8, तर हे झाले -7/4. याचा आन्सर आला -7/4. आणि हे इकडलं मायनस आणि हे मायनस, हे मायनस काय झाले, मग प्लस झाले. ठीक आहे, याचा आन्सर आला +7/4. आता चौथा एक्झाम्पल बघूया. इथं 6 होते बरं. आता चौथा एक्झाम्पल बघूया. 2/3 डिवायडेड बाय -4. आता हे बघा, याच्याकडे थोडं लक्ष द्या. हे 2चे हे झाले 3, हे डिवायडेडचं काय झालं, मल्टिप्लिकेशन. आता याला -4, तर मग याला काय करायचं, याला काही नाही, म्हणजे असं 1 असते डिनॉमिनेटरमध्ये, हे असं लिहून घ्यायचं, नाही तर मग आपण कन्फ्यूज होतो. तर मग याचं रेसिप्रोकल म्हणजे काय झालं, हे 1/4 आणि हे साईन इथं मायनसचं आहे. ठीक आहे, बरोबर. आता हे बे 4, ते झाले हे -1 डिवायडेड बाय हे 3×2 हे झाले
6 म्हणजे -1/7 हे झालं त्याचा आन्सर. ठीक आहे. आता 5वा बघूया. 5वं उदाहरण काय आहे? 2.1/5 भागिले 5.306. तर याला आधी पहिल्यांदा अपूर्णांकात कन्वर्ट करून घेतलं आपण. तर हे 5 2 10 अधिक 1 11 11 भागिले हे 5 हे 6 पंचे 30 अधिक हे 33 33 डिवायडेड बाय हे 6. आता याला सेम तसंच करायचं. इनवर्स हे 6 आणि 33 6 6 डिवायडेड बाय हे 33 झाले. ठीक आहे. हे इथं आपण इनवर्स केलं. ठीक आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करायचं असेल तर करा. हे बघा 11 1 11 11 3 33 3 1 3 3 2 6. त्याचा आन्सर किती आला? 2/5. हे झालं याचं आन्सर 5वेचं. आता बघा 6वा काय आहे? -513 भागिले 726. ठीक आहे. हे तर आपल्याला जसंच तसंच ठेवावं लागते. तर हे काय झालं? -513. आता भागिलेच हे काय झाले? हे गुणिला. अच्छा 26 डिनॉमिनेटरमध्ये तर तो गेला न्यूमरेटरमध्ये आणि 7 आला डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे. आता इथं पण काही होते का? 13 1 13 13 2 हे 26. ठीक आहे. ते हे झाले -5 × 2 डिवायडेड बाय हे 7. त्याचा आन्सर आलाय 10 डिवायडेड बाय 7 आणि हा मायनस साईन इथं म्हणजे -10/7. हा झाला 6वा. आता बघू 7वा. हा 9/11 डिवायडेड बाय -8. हे 9/11 जसे तर तसे इंटू. आता हे याला पण असं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून असं 1 लिहून घ्यायचं आणि मग हे झालं 1/8 आणि हा असं निगेटिव्हच्या साईन न्यूमरेटरला दिला आपण. इथं काही होते का कॅल्क्युलेशन? नाही होत. इथं काही सिम्प्लिफाय नाही होत. 9 × -1 म्हणजे हे -9 डिवायडेड बाय 11 × 8 88. ठीक आहे. हे बॉडमार्कचे रूल पण बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे हे मायनस इंटू काय मायनस इंटू प्लस म्हणजे हे काय होते मायनस. ठीक आहे. म्हणून हा इथं मायनस झाला. आता आणखी कुठला 7वा झाला आपला. आता 8वा. 5 भागिले 2/5. ठीक आहे. तर हे पहिली टर्म तर आपण जशीची तशीच ठेवतो. 5 म्हणजेच काय झालं हे 5/1 जशीची ही जशीची तशीच राहिली ही टर्म. ठीक आहे. हा गुणिला काय झाला आहे 2/5चा हा झाला 2/5चा काय झाला 5/5 झाला 2. ठीक आहे. इथे काही सिम्प्लिफाय होऊ शकते का? नाही. तर हे 5 झाले हे 25 आणि हे भागिले 2. तर हे झाले आपले एक्सरसाइज. तर आपले एक्सरसाइज आता संपलेले आहेत. आपण आता पुढचा सराव संच घेऊया. तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही विचारा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.